खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजे एप्रिल पासून होणारी पगारवाढ। आता ही पगारवाढ यंदा किती असेल या संदर्भातील एक बातमी, एक अपडेट, एक अहवाल समोर आला आहे। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये किती टक्क्यांनी वाढ होणार हे सुद्धा आता स्पष्ट करण्यात आलेले आहे। ही पगारवाढ काही क्षेत्रात कमी तर काही क्षेत्रात जास्त प्रमाणात होणार असल्याच्या या अहवालात सांगितले गेलेले आहे। त्यामध्ये काही क्षेत्रामध्ये सेमच पगारवाढ राहणार आहे तर काही क्षेत्रामध्ये कमी नाही परंतु वाढवलीच जाणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी यंदाचं वर्ष हे खूप चांगलं जाणार असल्याचे सांगितले आहे। यंदाचं वर्ष कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ झाल्यामुळे खूप चांगलं जाणार असल्याचे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे। तर या अहवालात नेमकं काय सांगितलं आहे तर कोणत्या क्षेत्रात किती पगारवाढ होणार याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष सुखा समाधानाचं आणि खुशखबरीत खुशमध्ये जाणार आहे। कारण कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आतापर्यंत जेवढी वर्ष गेली त्यापेक्षा अधिक चांगला वाढ होणार आहे, अधिक चांगल्या टक्क्यांनी वाढ होणार आहे। यावर्षी खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी चांगली वेतनवाढ मिळणार आहे। मनुष्यबळ सल्लामसलत मर्शरने हे सर्वेक्षणात मांडले आहे। म्हणजेच मनुष्यबळ सल्लामसलत मर्शर आहेत त्यांनी हे सर्वेक्षणात मांडले आहे। त्यांनी हा अहवाल केला आहे। यंदा कर्मचाऱ्यांना 9.4% पगारवाढ मिळणार आहे। ही पगारवाढ याआधी 8% होती तर ती आता 9.4%ने मिळणार आहे। तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, गृहोपयोगी वस्तू, ऑटोमोटिव्ह तसेच अभियांत्रिकी यासह अजून 1550हून अधिक कंपन्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता। याचे सर्वेक्षण घेण्यात आले। यामध्ये 1500हून अधिक कंपन्यांनी यामध्ये आपला सहभाग वर्तवला होता। गेल्या 5 वर्षात साधारणतः 8% पगारवाढ होती। ऑटोमोटिव्ह क्षेत्रात हीच पगारवाढ यंदा 10% करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे। ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये ही पगार 10%ने वाढवण्यात येणार आहे। अदर क्षेत्रामध्ये ही पगारवाढ 9.4%ने वाढवण्यात येणार आहे। ऑटोमोटिव्ह क्षेत्र आहे हे क्षेत्र सोडून अदर जे क्षेत्र आहेत त्यामध्ये खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 9.4%ने पगारवाढ होणार आहे। तर फक्त ऑटोमोटिव्ह असे क्षेत्र आहे त्यामध्ये ही 10%नी वाढ होणार आहे। त्याचं कारण सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वाधिक वाढ होण्याचे कारण असे आहे, मेक इन इंडियामुळे ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये सर्वाधिक पगारवाढ होण्यात येणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आलेले आहे। 37% संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवण्यात येणार आहे। तसेच कर्मचारी कपात ही 11.9% स्थिर राहणार आहे। म्हणजे याआधी 11.9%च होती त्यावरतीच ती स्थिर राहणार आहे। कर्मचारी कपात केली जाणार नाही परंतु कर्मचारी वाढवले जाणार आहेत। 37% संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढवण्यात येणार आहे। फ्रेशर्सला यावर्षी प्रायोरिटी दिले जाणार आहे। म्हणजेच भरपूर कंपन्यांमध्ये, खाजगी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सला प्रायोरिटी दिली जाणार आहे आणि फ्रेशर्सला आकर्षित करण्यात येणार आहे। फ्रेशर्सला आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावरती वाढीव वेतन देण्यात येणार आहे आणि वाढीव वेतन दिल्यामुळे फ्रेशर्स हे आकर्षित होऊन खाजगी कंपन्यांमध्ये फ्रेशर्सची संख्या वाढवण्यात येणार आहे। याचा फायदा हा जुन्या कर्मचाऱ्यांना होणार आहे। जुन्या कर्मचाऱ्यांना का होणार आहे तर नव्या कर्मचाऱ्यांच्या कंपॅरिझनमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना ही पगार ही वेतनवाढ जास्त करण्यात येणार आहे। यांच्या तुलनेमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांचा फायदा होणारच आहे, तसेच फ्रेशर्सचा सुद्धा फायदा होणार आहे। परंतु सर्वाधिक फायदा हा जुन्या खाजगी कंपन्यातील जुने जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांचा फायदा हा होणार आहे। तर तुम्हाला समजले असतील की खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही
2025 हे वर्ष खूप सुखा समाधानाचं आणि खुशखबरीचं जाणार आहे. सो खाजगी क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या एका अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.